बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या। सुरुवात करूयात। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी भेटीगाठीचा सिलसिला सुरू केलाय। देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला। अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नार्वेकर मोदींना भेटले। मोदींसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर नेत्यांचीही नार्वेकरांनी सदिच्छा भेट घेतली। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये आसेगाव बाजारचे जिल्हा परिषद सदस्य गजानन पुणकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अमित शहांची भेट घेतली। बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर या भेटीमध्ये चर्चा झाली, तर अपहरण प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशी करण्याची मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे। ठाण्यात शिवसेनेनं काँग्रेसला धक्का दिलाय। काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी जाहीर सभेतून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने शरद पवार यांचा अपमान केला असा आरोप करत जळगावमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पडळकर आणि खोत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आलंय। सोलापुरात काँग्रेस पक्षाला अजून एक धक्का बसलाय। अक्कलकोटमधील काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी राजीनामा दिलाय। वरिष्ठ नेत्यांच्या मनमानीला कंटाळून पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला। सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप केले। दरम्यान काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रसिद्धी पत्रक काढत मोहिते पाटलांच्या आरोपांना उत्तर दिले। बंजारा समाजाचे आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री सहायता निधी विभाग प्रमुखपदी निवड झाल्यानंतर अकोल्यामध्ये बंजारा समाजाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला। भविष्यात रामेश्वर नाईक यांच्याकडून आरोग्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने मदत होईल असा विश्वास बंजारा समाजाने व्यक्त केलाय। बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभुर्णा येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा आदिवासी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी आदिवासी नृत्य आणि ढोल वादनाच्या तालावर मुनगंटीवार थिरकताना दिसले। आणि आता आणखीन एक मोठी बातमी खरं तर राजकीय गोटातूनच येते, ती देखील आपण पाहूयात। आज खरं तर मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीनंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांची मुंबईमध्ये बैठक होणार आहे। 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होऊ शकते। मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार यावर आजच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। धाराशिवमध्ये शालेय विद्यार्थ्यांना दिलेली औषधं रिॲक्शन झाल्यामुळे जिल्हाभरात बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत। आर्यन प्लस फॉलिक ॲसिड मिश्रित 100 mg FF ही गोळी वापरू नका असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले। जालना जिल्ह्यामध्ये 7000 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा काढल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान ज्यांच्या फळबाग नुकसानीमुळे जमीनदोस्त झाल्या त्यांना पीक विमा द्यावा आणि अपात्र शेतकऱ्यांना त्यांची रक्कम परत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे। बदलापूर पूर्व MIDC भागातील टिन्को या रासायनिक कंपनीने मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू हवेत सोडला आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या समस्या निर्माण झाल्या होत्या। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय। राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत ठिकठिकाणी शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग नोंदवला। CM-DCM वाचन उपक्रमात सहभागी झाले। शेतमालाची खरेदी विक्री धोरण ठरवण्यासाठी केंद्र सरकारने मसुदा तयार केलाय। 25 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या मसुद्यावर सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी केवळ 15 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय। मात्र मुदत संपल्याने पुन्हा 15 दिवस वाढवून देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून करण्यात येते।
भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी समस्येच्या निराकरणासाठी सामान्य नागरिकांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली। या समितीची बैठक पार पडली। यावेळी अनेक मुद्द्यांवर नागरिकांनी भाष्य केलं आणि आपल्या मागण्या मांडल्या। हंगामी फळबाग पीक विमा योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील 73,790 अर्जांपैकी तब्बल 19,919 अर्ज अपात्र ठरलेत। यापैकी 13,959 ठिकाणी फळबागाच आढळून आलेल्या नाहीयेत, तर कृषी विभागाच्या पडताळणीमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे। विठ्ठलाच्या टोकन दर्शनासाठी TCS संगणक प्रणाली देणार आहे। तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात देखील विठ्ठलाचं टोकन दर्शन सुरू करण्यात येणार आहे। मोक्षदा एकादशी निमित्त पैठणमध्ये भाविकांनी गर्दी केली। संत एकनाथ महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या। वर्ध्याच्या वाघोलीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये मुदतबाह्य तेलाचं पाकिट सापडलंय। मटकीसह इतर कडधान्यामध्ये किडे देखील आढळलेत। दरम्यान निकृष्ट धान्य पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। रामेश्वरम समुद्रकिनारी 2 टन वजनाचा 18 फूट लांबीचा ब्लू वेल आढळलाय। हा ब्लू वेल पांबन फिशिंग हार्बरच्या समुद्रकिनारी सापडला आणि त्यानंतर हा वेल पोस्टमार्टमसाठी वन अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय। आणि आता एक मोठी बातमी, परभणी हिंसाचार प्रकरणातली ही अपडेट खरं तर आहे। त्याच संदर्भातली आपण बातमी पाहूयात। परभणी हिंसाचार प्रकरणातली अपडेट पाहणार आहोत। प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना आणि तसंच पोलीस महानिरीक्षकांना फोन केलाय। आंबेडकरी वस्त्यांमधील कोम्बिंग ऑपरेशन तातडीनं थांबवा। दुपारी 12 वाजेपर्यंत संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, अन्यथा आंदोलनाची पुढील दिशा ठरवू असा इशारा आंबेडकर यांनी दिलाय। आंबेडकरांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे। महायुती सरकारला लाडकी बहिणी योजनेचा चांगलाच फायदा झालाय। असं असतानाच आता योजनेच्या निकषांमध्ये बदल केल्याचं बोललं जात असल्यानं महिलांमध्ये संभ्रम आहे। मात्र यावर अदिती तटकरे यांनी माहिती देत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलंय। अपघात रोखण्यासाठी एसटी महामंडळाकडून त्रिसूत्रीवर भर दिला जाणार आहे। चालकांचं सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ करणं, याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बसेस उपलब्ध करून देणं, या त्रिसूत्रीवर भर देण्यात येणार आहे। प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचं अंतिम ध्येय राहील असं एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी म्हटलंय। नवी मुंबईमध्ये कांद्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे। सध्या मार्केटमध्ये 50 ते 60 रुपये किलोनं कांद्याची विक्री केली जाते। तसंच सध्या APMCच सुक्या कांद्याची मागणी वाढली आहे। सध्या राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि सौराष्ट्रच्या भागात थंडीची लाट आली आहे। उत्तरेकडून वाहत येणाऱ्या थंड वाऱ्यानं विदर्भाला देखील गारठवून सोडले। थंडी 20 डिसेंबरपर्यंत जाणवत राहणार आहे। मुंबईत किमान तापमानाचा पारा वाढलाय। दरम्यान पुढील 3 ते 4 दिवस तापमानाचा पारा चढच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। नवीन वर्षापासून सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे। केस कापणं आणि दाढी करणं आता 20% महागणार असून येत्या 1 जानेवारीपासून ही नवी दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमध्ये मेगा भरती होणार असल्याची माहिती दिली आहे। रेल्वेमध्ये 58,642 रिक्त जागांसाठी अंतर्गत प्रक्रिया सुरू असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केलं। सिडकोच्या लॉटरीला भरघोस प्रतिसाद मिळतोय। जवळपास 1 लाख लोकांनी अर्ज दाखल केले। सिडकोच्या माझ्या पसंतीचं सिडको घर या 26,000 घरांच्या योजनेनं विक्रमी टप्पा गाठलाय। CBSEच्या पॅटर्नप्रमाणेच आता राज्य शासन देखील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून करण्याच्या तयारीत आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागानं नेमलेल्या सुकाणू समितीनं तशी शिफारस राज्य शासनाला केली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेमध्ये मोठी घोषणा केली आहे। रेल्वेचे संपूर्ण लक्ष गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबावर आहे। त्यामुळे 12,000 जनरल डबे बांधले जाणार असून आर्थिक वर्षात 900 जनरल कोचची भर पडणार आहे। म्हाडा कोकण मंडळाच्या 2,264 घरांसाठी अर्ज करायला आता 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सध्या या घरांसाठी अनामत रकमेसह केवळ 4,989 अर्ज दाखल झाले। नवी मुंबईतील नागरिक आता खराब रस्त्यांची किंवा खड्ड्यांच्या तक्रारी थेट महानगरपालिकेकडे करू शकणार आहेत। या संदर्भातील तक्रारींसाठी नवी मुंबई महापालिकेनं ॲप लॉन्च केलंय। तसंच व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर देखील सुरू केलाय। गिरणी कामगारांना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। वडाळा नायगावमधील स्प्रिंग मिलच्या जागेवर उभारलेल्या 6व्या इमारतीतील घरांमध्ये गिरणी कामगारांना डावलून इतरांचं पुनर्वसन करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला न्यायालयानं 6 आठवड्यांची स्थगिती दिली आहे।
रेल्वे दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत मंजूर झालं। या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोदी सरकार रेल्वेचं खासगीकरण होऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलंय। मध्य रेल्वेनं सुरू आर्थिक वर्षात आतापर्यंत 51.73 मिलियन टनाची रेकॉर्ड ब्रेक मालवाहतूक केलेली आहे। साखर आणि अन्नधान्यासह पेट्रोलियम पदार्थांच्या वाहतुकीचं प्रमाण जास्त आहे। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत। शहरात सदनिका घेताना नागरिकांनी पालिकेच्या संकेतस्थळाशी संपर्क साधून इमारत अधिकृत की अनधिकृत याची खात्री करण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय। विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 15 डिसेंबर महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात रॅली काढणार आहे। दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघणार असून मेडिकल चौकातील राजा बक्षा मैदानावर जाहीर सभा होणार आहे।